नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ऐतिहासिक असा ग्रंथ असून या ग्रंथाचं आपण वाचन करीत आहोत। आज आपण ज्या आपल्या सोयीनुसार भाग बनवले आहेत त्याचा 9वा भाग आज आपण वाचत आहोत। साम्य आणि भेद। बुद्धांनी काय त्याच ठरविलं, म्हणजे बुद्धांनी त्याच करायचं काय ठरविलं। या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती। त्या कल्पना अशा: वेद प्रमाणावर विश्वास, आत्म्यास मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास, मोक्ष प्राप्ती साधने या दृष्टीने धार्मिक विधी, समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे त्याने निश्चित होते या तत्वावर विश्वास। आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धांना आपल्या पद्धतीनं या जुनाट कल्पनांना समाचार घेतला। पुढील कल्पना त्याने त्याच ठरवल्या। मी कोण आहे, कुठून आलो, कुठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीवर त्यांनी धिक्कार केला। आत्म्याचे थोतांड त्याने धुडकावून लावले आणि शरीर, संवेदना, चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेला त्याने त्याग केला। काही धर्मगुरूंनी त्याचा प्रसार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याच ठरवली। पाखंडी मताचा त्यांनी धिक्कार केला। विश्वाच्या विकासाचा प्रारंभ का सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केलं। देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज ठरवले। आत्मेच्या व्यक्तिमत्वाकडे त्याने दुर्लक्ष तरी केले किंवा ते नाकारले। बुद्धाने कोणते बदल केले? कार्यकारणभावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्यांचे उपसिद्धांत त्याने मान्य केले। जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्ही त्याने त्याच ठरवले। एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचं आणि या जन्मातील कृत्य परिणामरूप करण्याचं सामर्थ्य आहे हे म्हणणे त्यांनी अमान्य केले। कर्मावर दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला। कर्माच्या या दृष्टिकोनाच्या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला। जुन्याच बाबतीत त्याने नवी दार उतले। आत्म्याचा फेरा, संसार या तत्वांच्या जागी त्याने पूर्वजन्माच्या सिद्धांताला स्थान दिलं। आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी निब्बाण म्हणजे निर्वाण तत्व स्वीकारलं। याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या विचारांनी भरलं आहे। त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातून मांडलेलं असं मत आहे। म्हणजे बुद्धांनी आपल्या शासनात म्हणजे धम्मात अनेक बदल केले। ज्या जुन्या रूढी परंपरा असतील किंवा अंधविश्वास असतील हे सगळे त्यांनी नाकारून जे माणसाचं कल्याण होईल, माणसाला योग्य असं वाटेल किंवा जे विज्ञानावर आहे, जे उदाहरणावर आहेत ते बुद्धांनी स्वीकारलं। बुद्धांनी काय स्वीकारलं?
बुद्धाच्या शिकवणीने पहिलं वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे, हे त्याने म्हणलं. म्हणजे बुद्धाने जर सर्वात पहिलं काय म्हणलं असेल तर मन. मन याला म्हणजे ज्याला आपण पालीमध्ये चित्त असं म्हणतात. बुद्धानं सर्वात जास्त महत्व हे चित्ताला दिलेलं आहे. मन हे सर्व वस्तूंची अग्रभागी असते. सर्व गोष्टीचा मध्यबिंदू मन आहे. मन हे सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूवर अंमल चालवते, त्यांची निर्मिती करते. मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते. मन हे सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते. ज्या बाबीकडे लक्ष पुरवणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार. बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्याचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे. जे जे वाईट आहे, वाईटाशी संबंधित आहेत आणि त्याच्या अधीन आहे, ते जे मनातूनच उत्पन्न होते. जे ते चांगले आहे, चांगल्याची संबंधित आहेत आणि त्यांच्या अधीन आहे, ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. म्हणजे चांगलं वाईट हे जे सर्व आहे हे सर्व मनातून उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पावला मागोमाग गाडीची चाके जातात, त्याप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृत्य करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचं मार्ग होय. बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्य टाळणे हे होय. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. बुद्धांचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय? भगवान बुद्ध आणि त्यांचा विषाद योग. धर्मोपदेश करावा की करू नये? ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपल्या धम्म मार्गाची रूपरेषा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांच्या धर्मोपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे? ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्वज्ञानाला मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला हे तत्व मान्य करणे आणि त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे मानवाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे. बुद्धांनी सांगितलं की हे जे माझं सिद्धांत आहे हा अत्यंत कठीण असा आहे आणि तो सामान्य माणसालाच नाही तर बुद्धिवादी माणसाला सुद्धा समजणं अत्यंत कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे ही लोकांना कठीण आहे. म्हणजे बुद्धांनी आत्मा नाकारलेला आहे आणि हजारो वर्षापासून आत्मा आत्मा म्हणणारे जे लोक आहेत तर ते आत्म्या या विषयावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, ते आत्मा अमान्य करतील हा मोठा भगवान बुद्धांपुढे हा पेच होता. मनुष्य जात स्वार्थरत आहे आणि त्यात ती आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण करणे मनुष्यातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांतांची शिकवण दिली आणि स्वतःला मी समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही तेही अनुसरले नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मला एक त्रास तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी का करू नये? त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ नये का करू नये? निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धांचे मत त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळता निष्क्रियतेकडे झुकले. भगवान बुद्धाच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्मसहपती विचार करू लागला, खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील
तर या जगावर खरोखरीच विनाश ओढवेल. चिंताग्रस्त अशा ब्रह्मसहपती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावर नीट सावरून नम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धार्थ गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्धच प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगताला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता? सन्मार्गापासून चुकत असलेला मानव जातीचे रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विन्मुख होऊ शकता? आपला सद्धम्म ऐकवायस न ऐकल्यामुळे या जगात वावरणाऱ्या अशुद्ध मनाच्या माणसाचा अधपात होत आहे. ब्रह्मसहपती पुढे म्हणाला, भगवान जाणतच आहे की प्राचीन काळापासून मगधवासियात अनेक दोघांनी भरलेले एक शुद्ध धर्म प्रचलित आहेत. आपल्या अविनाशी धर्माचे द्वार त्यांच्यासाठी भगवंत खुले करणार नाहीत काय? पर्वत शिखरावर उभा राहणारा मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रजेच्या शिखरावर चढून त्या सर्वोच्च शिखरावर उभे राहून पाहण्याचा हे दुःखमुक्त भगवान दुःखाच्या सागरात बुडालेल्या या लोकांकडे पहा. जन्म ऋणातून मुक्त झालेल्या या विजयी वीरा, उठ जगाकडे जा, त्याच्याकडे पाठ फिरवू नको. भगवान देव आणि मानव यांच्यातील करुणा बुद्धीने त्यांना आपल्या सद्धम्माची शिकवण देणारे निश्चय करोत. भगवान बुद्धाने उत्तर दिले, थोर मानव श्रेष्ठ ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. याचे कारण मला तसे तापदायक होईल असे वाटते. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धाला पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडते आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यास निरुपयोगी असल्याचे त्यांना दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्यासाला देखील जगापासून मुक्त सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच अवश्य आहे, हे त्यांनी जाणले. भगवान बुद्धांचं हे पटले की ज्यांनी संसाराचा त्याग यासाठी केला की जगात इतका संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे. जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ नैष्क्रियतेचा पुतळा बनून स्वस्थ न बसता जगात पुनरपी जाऊन त्याची सेवा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धांनी ब्रह्मसंमतीची विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांतांची शिकवण जगाला देण्याचा त्यांनी निश्चय केला. ब्रह्मसहपती सुवार्ता जाहीर करतो. भगवान बुद्धांनी आपला उपदेश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले. हा विचार मनात येऊन ब्रह्मसहपतीला अतिशय आनंद झाला. त्याने भगवान बुद्धाला वंदन केले, त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला. परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा. जगातील सर्व दुःखाचे व पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या मार्गही त्यांनी सापडला आहे. दुःखी व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ्य देतील. युद्ध पीडितांना ते शांती देतील. त्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे, ज्यांना धीर खचला आहे त्यांना ते धीर देतील. जे पददलित आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहेत त्यांच्यात ते आता आणि विश्वास निर्माण करतील. जगातील दुःखग्रस्तांनी जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनी, न्यायासाठी तळतळणाऱ्या जीवांनी या शिववार्तेने आनंदित व्हा. जखमी झालेल्यांनी आपल्या जखमा बऱ्या झाल्यात असे समजा. भुकेलेल्यानो आता पोटभर खा. थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच आहे असे समजा. तृष्ण ताऱ्यानो आपली तहान भागून घ्या. अंधारात चाच पडणाऱ्यांनो आता प्रकाश प्राप्त करून घ्या. निरुत्साहित जन हो आता हर्षावरित व्हा. भगवान बुद्धाच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते व जे अधपतित आहेत त्यांना आपल्या उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित
आहेत त्यांचा प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश दोत मिळतो. भगवान बुद्धांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचाराचे राज्य प्रस्थापित करणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काही नसून ते केवळ सत्यच आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी आहे, मार्ग आहे आणि तो धार्मिक भोसटपणापासून मुक्त करणारा मार्ग आहे. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मध्यम मार्गाचा उपदेश करतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे सद्धम्म शिकवतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे शांती देणाऱ्या निब्बाणाची शिकवण देतात. धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री, करुणा आणि मातृभावाची शिकवण देतात, की जे माणसाला आपल्या बांधवांनी बंधुमुक्तता करण्यास सहाय्यभूत होते. धम्मदीक्षेचे दोन प्रकार. भगवान बुद्धांच्या धम्मदीक्षेच्या योजनेत धम्मदीक्षेला दोन अर्थ आहेत. ज्याला संत म्हटले जाते त्या भिक्खू वर्गाला सभासद होणे हा धम्मदीक्षेचा एक अर्थ. भगवान बुद्धांच्या धम्माचा सामान्य अनुयायी किंवा उपासक म्हणून गृहस्थाचे धम्मदीक्षा घेणे हा दुसरा अर्थ आहे. भिक्खू आणि उपासक यांच्या जीवन मार्गात चार बाबी वगळण्यात कोणताही फरक नाही. उपासक हा गृहस्थ राहतो तर भिक्खू हा ग्रहीन परिव्राजक बनतो. उपासक आणि भिक्खू या दोघांनाही आपल्या आयुष्यात काही विषयांचे पालन करावे लागते. भिक्खूंच्या बाबतीत या नियमांचे उल्लंघन दंडनीय ठरते. उपासकाच्या बाबतीत हे नियम म्हणजे आज्ञा होत. त्याने आपल्या सामर्थ्यानुसार त्या शिलांच्या बाबतीत जास्तीत जास्त पालन करायचे असते. उपासकाला संपत्ती बाळगता येते, भिक्खूला ती बाळगता येत नाही. उपासक होण्यासाठी कोणतेही संस्कार करावा लागत नाहीत. भिक्खू होण्यासाठी उपसंपदा नावाचा संस्कार विधी करावा लागतो. भगवान बुद्धांनी त्यांच्याकडे दीक्षेसाठी आलेल्या भिक्खू किंवा उपासक बनवले. आपण भिक्खू व्हावे असे वाटल्यावर कोणत्याही उपासकाला भिक्खू बनता येते. जर भिक्खूने आपल्या मुख्य वृत्तांचा भंग केला किंवा भिक्खू संघाने सभासद सोडून देण्याची त्याची इच्छा असते तर तो भिक्खू राहत नाही. ज्यांची नावे पुढील पृष्ठात आली आहेत त्यांनाच भगवान बुद्धांनी दीक्षा दिली असे समजू नये. जी निवडक उदाहरणं दिली आहेत ती आपल्या धम्माची शिकवण देण्याच्या किंवा आपल्या भिक्खू संघात प्रवेश देण्याच्या बाबतीत बुद्धांनी कोणत्याही प्रकारे स्त्री पुरुष भेद किंवा जातीभेद मानला नाही हे दाखवण्यासाठीच निवडली आहेत. आता परिव्राजकांची धम्मदीक्षा ज्यात सारनाथ इथे आगमन. भगवान बुद्धांनी जेव्हा ठरवलं की धम्म सांगावे का सांगू नये, शेवटी त्यांनी ठरवलं नाही आपल्याला धम्म सांगितला पाहिजे आणि ते सारनाथ इथे त्यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरवल्यानंतर बुद्धाने स्वतःचाच विचारले की सर्वप्रथम मी धम्मोपदेश कुणाला देऊ. त्याला आलार कालाम यांची आठवण झाली. बुद्धांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान, बराच शुद्धाचरणी होता. त्यालाच मी प्रथम धम्मोपदेश दिला तर. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे त्यांना सांगण्यात आले. जे भगवान बुद्धांनी जे पहिले आलार कालाम यांच्याकडे ते गेले होते आणि त्यांच्याकडून काही त्यांनी शिकले होते आणि मग आपला हा जो धम्म आहे हा अत्यंत कठीण धम्म आहे आणि म्हणून हा आपण आलार कालाम यांना सांगावं अशा प्रकारचं जेव्हा बुद्धांनी ठरवलं, परंतु त्यांना कळलं की आलार कालाम यांचा मृत्यू झालेला आहे. नंतर त्यांनी उदक रामपुत्रांना आपला धम्मोपदेश देण्याचा विचार केला, परंतु तोही मृत्यू पावला. उदक रामपुत्र सुद्धा मृत्यू पावला. त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांचा विचार केला. निरंजना नदीच्या काठी त्याच उग्र तपश्चर्या चालवली असताना ते त्याच्या बरोबर होते
आणि त्याने तपश्चर्याचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्याला सोडून गेले होते. तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे. त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाणाची चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतनाच्या मृगदाय वनात राहत आहेत. तेव्हा तो आपल्या शोधात तिकडे निघाला. तेव्हा ते त्या 5 जे त्यांच्या सोबत होते त्यांच्या शोधामध्ये ते निघाले. त्या 5 जणांनी जेव्हा बुद्ध येत असल्याचे पाहिले तेव्हा त्याने स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरवले. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहेत. तपश्चर्याचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळला होता. त्याने पाप केले आहे म्हणून आपण त्याचे स्वागत करता कामा नये, त्याला मान देण्यासाठी उभे राहता कामा नये किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चीवर आपण आपल्या हाती घेता कामा नये. आपण त्यासाठी फक्त एक आसन बाजूला ठेवून देऊ, त्याची इच्छा असल्यास तो तिथे बसेल. सर्वांनी हे मान्य केले. आणि मग एकाने सांगितलं की जेव्हा वैराग्याची जी तपश्चर्या करत होते आणि भगवान बुद्धांनी ते सोडून दिलं आणि मग ह्या 5 जणांना राग आला आणि मग त्यांनी सांगितलं की हा अर्धवट हे तपश्चर्या सोडून गेलेलं आहे, मग आपण त्याला कुठलाही मान सन्मान देऊ नये अशा प्रकारचं त्यांनी ठरवलं. परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आला तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत. बुद्धाच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले. एकाने त्याचे पाय धुतले, एकाने त्याचे चिवर सांभाळले, एकाने त्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणले. बरोबर ते एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते. अशा प्रकारे ते त्यांचा उपहास करणार होते. ते त्यांचे पूजा करू लागले. आजचा हा भाग आपण इथे संपलेला आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचं वाचन ह्या वर्षावास निमित्त आपण करत आहोत. आपण दादाभाऊ अभंग ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि लाईक केल्यानंतर आमचा व्हिडिओ आपल्यापर्यंत येण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास हा व्हिडिओ आपण इतरांनाही पाठवा. नमो बुद्धाय.